आज आपण संक्रांत स्पेशल तिळाची वडी कशी करायची ते पाहणार आहोत. तुम्ही म्हणाल आम्ही तर नेहमीच बनवतो, पण तुम्ही माझ्या पद्धतीने बनवत नसाल, तर एकदा नक्कीच बनवून पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर चला तुमचासुद्धा खूप वेळ घेत नाही, लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला कढई गरम करून घ्यायची. इथे मी जाड कढईचा वापर केलेला आहे. त्यानंतर आपल्याला एक वाटी भरून तीळ त्यामध्ये घालायचे. इथे मी गावरान तीळ वापरलेले आहेत. तिळांचे 2 प्रकार आहेत. तुम्ही कोणतेही या ठिकाणी तीळ वापरू शकता. जे आपण नेहमी पांढरे तीळ वापरतो ना, ते सुद्धा या ठिकाणी वापरू शकता. गावरान तीळ म्हटलं की त्याचा रंग थोडासा वेगळा असतो. तर तीळ आपल्याला सतत हलवत राहायचे आणि छान खरपूस आपल्याला वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तीळ छान भाजलेले आहेत. तीळ खरपूस भाजल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेते. तुम्ही फॅन खाली थंड करून घेतले तरी चालणार आहे. त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणेसुद्धा खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने शेंगदाणे मस्त खरपूस भाजून घ्या. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेंगदाणेसुद्धा डाग पडेपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत. तर आपण शेंगदाणेसुद्धा एका ताटामध्ये काढून घेऊया. शेंगदाणे तीळ आपल्याला दोन्हीसुद्धा थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही फॅन खाली थंड करून घेतलं तरी चालणार आहे. थंड झाल्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि तीळ घालायचे आहेत. या ठिकाणी मी शेंगदाण्याची साल काढलेली नाही आहे. आपण शेंगदाणे तसेच वापरलेले आहेत. तुम्हाला जर साल काढायची असेल तर तुम्ही काढू शकता. मिक्सरला आपल्याला ह्याची पावडर करून घ्यायची आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने. तर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे. तूप गरम झालं की ज्या वाटीने आपण सगळं साहित्य मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. तर आपल्याला तुपावरती गूळ घालायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप करा, म्हणजे तुमचीसुद्धा तिळाची वडी अगदी माझ्यासारखी होईल. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी गूळ मेल्ट करून घेतलेला आहे. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. खूप जास्त फास्ट गॅसवर आपल्याला ही प्रोसेस करायची नाही आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळा गूळ विरघळून घेतलेला आहे. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे वाटून घेतले होते ना, ते आपल्याला त्यावरती घालायचे आहेत आणि एकसारखं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला या ठिकाणी मी परत सांगते मीडियमवर ठेवायचा आहे. खूप जास्त फास्ट गॅसवर करू नका. तर इथे मी सगळे तीळ गुळामध्ये मिक्स करून घेतलेले आहे. मिक्स केल्यानंतर एका ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावल्यानंतर आपल्याला तिळाच्या वडीचं सारण त्यामध्ये घालायचं आहे आणि चमच्यानी एकसारखं आपल्याला ताटामध्ये प्रेस करून घ्यायचं आहे. करायला सुद्धा खूप वेळ लागत नाही, अगदी झटपट तयार होते. आणि कोणी जर पहिल्यांदा करत असेल ना, तर त्यांची वडी अजिबातसुद्धा फसणार नाही. ताटामध्ये काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सुंठ पावडर घालायची आहे. या ठिकाणी मी विलायची पावडरचा वापर केलेला नाही, सुंठ पावडर वापरलेली आहे. सुंठ पावडर घातल्यानंतर इथे मी परत एकदा मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपल्याला ही वडी थापून घ्यायची आहे. मिश्रण गरम असल्यामुळे इथे मी चमच्यानीच हे प्रेस करून घेतलेलं आहे. खूप जास्त पातळ करायचं नाही आहे किंवा खूप जास्त जाडसुद्धा करायचं नाही आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने वडी करून घ्या. ताटामध्ये वडी प्रेस केल्यानंतर त्यावरती आपल्याला काय बदामाचे काप घालायचे. तुम्हाला कोणते ड्रायफ्रूट आवडतील ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. या ठिकाणी मी बदाम वापरलेले आहेत. बदाम घातल्यानंतर आपल्याला परत हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि थोडंसं गरम असतानाच आपल्याला या ठिकाणी सुरीने कट करायचे आहे. कट केल्यानंतर आपल्याला ही वडी थंड करून घ्यायची आहे. थंड झाल्यानंतर आपण या ठिकाणी वड्या काढून घेणार आहोत. गरम आहे तोपर्यंत इथे मी सुरीने कट करून घेते. तुम्ही पाहू शकता मस्त आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. अगदी मऊ लुसलुशीत आपल्या ह्या तिळाची वडी तयार झालेली आहे.
तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.